कोकणाला गंभीर प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गंभीर पर्यावरण प्रदूषणासाठी कुख्यात ठरलेल्या इटलीमधील कंपनीची यंत्रसामग्री रत्नागिरीच्या लोटे परशुराम MIDC मध्ये वापरली जाते असा दावा केला जातोय। त्यामुळे कोकणात एकच खळबळ माजलेली आहे। कोकणवासियांच्या चिंतेचं खरं कारण हे वेगळंच आहे आणि ते म्हणजे इटलीमधील मिटेनी SPA या कंपनीवर गंभीर पर्यावरणीय प्रदूषणाचा ठपका ठेवण्यात आला होता आणि त्यामुळेच ही कंपनी इटलीमध्ये बंद करण्यात आली। पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार नेमका कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलेलं आहे। इटलीमध्ये प्रदूषण होत असल्यामुळे जी कंपनी बंद केलेली होती त्या ठिकाणी ती कंपनी कोकणात सुरू होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कोकणवासियांना गंभीर प्रदूषणाचा सामना करावा लागणार असल्याची चिंता व्यक्त केली जाते। महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे। त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही। त्याच्यामुळे कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत, आपले जे कलेक्टर होते MD सिंग, ते व्हिजिट त्या कंपनीला करतायत। त्याच्यामुळे कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही। ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू, तपासणी करू आणि त्याच्यातनं घातक जर काय असेल तर ते बॅन करू। जे PFASचं जे उत्पादन जर सुरू झालेलं असेल तर ते तातडीने बंद केलं गेलं पाहिजे। ते प्रोडक्शन बंद करावं। बाकी अन्य प्रोडक्शन त्यांनी पर्यावरणाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही आहे। परंतु यापुढे लोटे MIDC असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी कोणतेही पर्यावरणाला घातक असे प्रकल्प आणू नये। निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणामध्ये अशा प्रकारे अतिशय घातक जे जगामध्ये बॅन असलेलं जे केमिकल आहे त्याचं उत्पादन करण्यात येऊ नये अशी जी आहे ही मागणी आता कोकणातल्या गावागावामध्ये सुरू झालेली आहे। आणि या संदर्भात आता प्रशासन देश पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय निर्णय घेतं याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।